चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, पुलिस की मनमानी नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, पुलिस की मनमानी नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी। आज आपण इथं तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलात. नेमकं काय प्रश्न आहे आणि कशासाठी आपल्या मागण्या काय आहेत नेमक्या? धाराशिव तालुक्यातील आंबेजवळगाव मंडळ अधिकारी आणि शिंगोली तलाठी यांच्यावर शिंगोली पोलीस पाटील यांच्या नूतनीकरणाच्या अहवालावरून त्यांच्यावर 420, 468 आणि 471 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी त्यांच्यावर कागदपत्रामध्ये फेरफार करणे किंवा आधार कार्डमध्ये बनावटीकरण करणे याच्या आधारे त्यांनी गुन्हा नोंद केल्याचं त्या ठिकाणी FIR मध्ये दिसून येतं. परंतु सदर कागदपत्रामध्ये फेरफार करणारे मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्या फक्त ज्यांनी ते कागदपत्र घेऊन पुढे अहवाल सादर केला त्यांच्यावर या ठिकाणी असा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अशा या गुन्ह्याच्या निषेधार्थ किंवा त्याची तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर आज जिल्हा तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, तलाठी व मंडळ अधिकारी जिल्हा शाखा धाराशिव, महसूल कर्मचारी संघटना, पोलीस पाटील संघटना व सर्व कोतवाल संघटना या सर्व संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा नोंद होऊन, म्हणजे जसं आम्ही बनावटीकरण केलं म्हणून आमच्यावर गुन्हा नोंद केलाय, तर तो कुठलाही गुन्हा आपल्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी न केल्यामुळं किंवा त्याचा शहानिशा अजूनपर्यंत पडताळणी न झाल्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावरच उलट या ठिकाणी गुन्हा नोंद करून जोपर्यंत निलंबित होत नाहीत तोपर्यंत आम्ही संपूर्ण जिल्हाभर कामबंद आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण आपलं आंदोलन चालूच ठेवणार आहोत. जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी कुठली ठोस कारवाई या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची आणि निलंबित करण्याची मिळत नाही किंवा त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत संपूर्ण जिल्हाभर सर्व कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कामबंद आंदोलन करणार.